नमस्कार मित्रांनो. प्राचीन काळात एका शांत जंगलाच्या काठावर एक आश्रम होता. त्या आश्रमात संकष्टीच्या रात्री चंद्राकडे पाहणाऱ्याच्या आयुष्यात काहीतरी अनाकलनीय घडत असे, अशी एक गूढ आख्यायिका लोकांच्या मनात होती. चंद्राचा प्रकाश शांत वाटत असला तरी त्यामध्ये एखादं रहस्य दडलेलं असतं असं म्हटलं जायचं. एका संध्याकाळी एका साध्या गृहस्थाने चंद्राकडे पाहिलं आणि त्याच्या आयुष्यात अचानक भीती आणि रहस्याचं सावट उतरलं. त्या रात्री आश्रमात एक अनोखा पाहुणा आला, जो माणूस नव्हता, आवाजही नव्हता, पण चंद्राचं खरं सत्य सांगू शकत होता. या कथेत श्रद्धा आहे, भीती आहे आणि एका शब्दात लपलेला अद्भुत उपाय आहे. चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूया. भक्तांनो, एक विनंती आहे. सात्विक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कथा आवडली तर लाईक करा आणि गणपती बाप्पा मोरया असा भक्तिभावाने कमेंट करा. पहाटेच्या अंधारात मंद वारा वाहत होता. जंगलाच्या काठावर असलेला आश्रम जागा होता. पक्ष्यांचे आवाज नाहीत, विहिरीचं पाणी शांत. हे सर्व आश्चर्यकारक होतं, कारण संकष्टी चतुर्थीची रात्र नुकतीच ओसरली होती. आश्रमाच्या मुख्य सभामंडपात काशीनाथ गुरुजी बसले होते. वृद्ध चेहरा, कपाळावर राख, पुढे पवित्र काठी. खोलीत फक्त तेलाच्या दिव्याचं मंद प्रकाश. विस्मृत ग्रंथ त्यांच्यासमोर उघडे होते. पानांवर एक विचित्र चिन्ह दिसत होतं. वर्तुळाकार चंद्र आणि खाली 3 बारीक ओळी. त्या चिन्हाचा अर्थ गुरुजींच्या मनात भीती निर्माण करत होता, कारण हे चिन्ह फक्त एका प्रसंगी दिसायचं, जेव्हा चंद्र शापाच्या रात्री प्रकट व्हायचा. दूरवर गौरी आश्रमाच्या प्रार्थनागृहात बसून अखंड प्रार्थना करत होती. ती चिंताग्रस्त दिसत होती. काल रात्री तिच्या पती राजनने संकष्टीच्या दिवशी चंद्राकडे पाहिलं आणि तोच क्षण सर्व बदलला. राजनच्या शरीरावर काही निळ्या छटा दिसू लागल्या. धाडधाड वाढली आणि बोलताना शब्द तुटू लागले. गावात कुजबूज सुरू झाली. चंद्राचा शाप लागला. अनेकांना देवावर विश्वास होता, पण भीतीही होती. संकष्टीचा दिवस देवाची कृपा मिळवण्यासाठी असतो, पण चुकीच्या क्षणी चंद्राकडे पाहिलं तर अनर्थ होतो, अशी एक प्राचीन आख्यायिका होती. दुपारी देवदास आश्रमात आला. तो बलवान, ताठकणा असलेला, पण चेहऱ्यावर ताण होता. त्याने गुरुजींच्या समोर हात जोडले, पण शब्द कठोर होते. गुरुजी, हे सगळं अंधश्रद्धा आहे. चंद्रात काय शाप? गुरुजींनी त्याच्याकडे शांत नजरेने पाहिलं. देवदास, ते म्हणाले, विश्वास नसला तर जंगलात एकदा एकटा फिरून पहा. वारा वेगळा जाणवेल, पानांचा आवाज विचित्र वाटेल आणि तुला कळेल प्रत्येक वस्तूमध्ये देवाचे संकेत असतात. देवदासने तुच्छतेने मान हलवली, पण अनया, आश्रमातील तरुण सेविका, त्यांच्या संभाषणावर लक्ष देत होती. तिच्या नजरेत काळजी होती, कारण तिने सकाळी विहिरीत पाणी भरायला गेल्यावर पाण्यात चंद्रासारखं निळं प्रतिबिंब पाहिलं होतं. विहिरीचं पाणी गोड असायचं, पण आज ते कडू होतं. गावातल्या वृद्ध लोकांनी सांगितलं होतं, जेव्हा विहीर कडू लागते तेव्हा देवांचा संदेश येतो. संध्याकाळी आश्रमाच्या पूर्व दरवाजाजवळ एक वारा प्रचंड वेगाने घुसला आणि तेलाचा दिवा विझला. अंधारात एक खळूसा आवाज ऐकू आला, जणू कुणीतरी नाव हाक मारत होतं. राजन, राजन. गौरी घाबरून बाहेर आली. आश्रमातील झाडं वाऱ्याने हलत होती, पण आवाज माणसाचा वाटत होता. अनया थरथरली. हा आवाज त्या शापाचा आहे, ती कुजबुजली. मध्यरात्र जवळ आली होती. आश्रमात सगळ्या दिव्यांचा प्रकाश मंद झाला. अचानक एक थंडगार प्रकाश अंगणाच्या मध्यभागी उतरला. हवेत वाऱ्याचा आवाज थांबला. जंगलातील किड्यांचे आवाज शांत झाले. चंद्रदेवाचा दूत प्रकट झाला. त्याचं शरीर अर्धपारदर्शक, आकाशी निळसर, आवाज कठोर, भावना शून्य. चोख झाली, तो म्हणाला. संकष्टीच्या रात्रीत चुकीच्या वेळी चंद्राकडे पाहिलं गेलं. शाप राज्यात उतरला आहे. देवदास पुढे आला. हे काही अर्थ नाही. कोणता शाप? दूताने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात एक निळा प्रकाश चमकला. तिथेच देवदासचा आवाज थांबला. घसा कोरडा झाला. तू विश्वास ठेव किंवा नाही, दूत म्हणाला, पण प्राचीन नियम मोडला गेला आहे. आश्रमाच्या मागच्या भागात मायापाल उभा होता. त्याचं काळं वस्त्र हवेत हलत होतं. हातात जुनं तांब्याचं घड्याळ आणि चेहऱ्यावर स्मित. दूत बोलत असताना त्याच्या नजरेत एक वेगळं समाधान दिसत होतं, जणू ही अराजकता त्याला हवी होती. पण आश्रमाच्या पश्चिम बाजूने एखाद्या प्रसन्न श्वासाचा आवाज आला. तिथे गणेश साधू बसले होते. शांत डोळे, पांढरा वस्त्र आणि न थरथरणारी शांतता.
त्यांनी हात वर केला. त्यांच्या आवाजात करुणा होती. चंद्राचा शाप आहे तर उपायही आहे, ते शांतपणे म्हणाले. पण या शापाचा मूळ इतिहास जाणून घ्यावा लागेल. संकष्टी चतुर्थी फक्त उपवासाचा दिवस नाही, हा एक प्राचीन व्रत आहे, ज्याच्या मागे देवांचा कठोर नियम आहे. अंगणात निळा प्रकाश फिरू लागला. हवा अधिक थंड झाली. दूत, गुरुजी, साधू आणि आश्रमातील सर्व लोक शांत झाले. रहस्याची सुरुवात झाली होती. पहाटेच्या आधीचा वेळ. आश्रमातील झाडांवर दवाचे थेंब थांबले होते. अंगणात गणेश साधू ध्यानात बसले होते. सगळीकडे शांतता, पण हवेतील थंडपणा विचित्र वाटत होता. गौरी राजनजवळ बसून पाणी पाजत होती, पण राजनच्या डोळ्यांची निळी छटा वाढत होती. त्याचे हात थरथरत होते. मी काही चुकीचं केलं का? राजन हळू आवाजात कुजबुजला. गौरीने त्याचा हात पकडला. फक्त देवाचं नाव घे. त्या क्षणी काशीनाथ गुरुजी पुढे आले. त्यांनी जमिनीवर कुशातलं पातळ गवत पसरलं आणि त्यावर बसून जुना तांब्याचा ग्रंथ खुला केला. ग्रंथात एक कथा लिहिलेली होती. एकदा चंद्रदेवाने एका ऋषीच्या यज्ञाचा अनादर केला आणि त्या ऋषीने चंद्राला शाप दिला. गुरुजींनी वाक्य वाचून थांबले. पानांवर काळी शाई जणू आजही ताजी होती. हा शाप चंद्रावर आहे, पण तो ज्या माणसाने चुकीच्या क्षणी पाहिला त्याच्यावर उतरतो, गुरुजी म्हणाले. अनया त्यांच्या शब्दांकडे लक्ष देत होती. तिच्या नजरेत भीती नव्हती, तर कुतूहल होतं. उपाय काय? तिने विचारलं. साधू म्हणाले, उपाय एका अरण्यात आहे, जिथे चंद्राचं प्रतिबिंब स्पर्श करत नाही. देवदासने हा ऐकून रागाने श्वास सोडला. पुन्हा जंगल, पुन्हा रहस्य, तो म्हणाला. पण गुरुजी शांत होते. तू बहाद्दर आहेस, तुलाच हे करायचं आहे. देवदासने हसून मान हलवली. मी जातो. पण हे सगळं अर्थहीन आहे. मायापाल मागे उभा होता. त्याच्या डोळ्यात चमक दिसत होती. अरण्यात सावध राहा, तो शांतपणे म्हणाला. काही गोष्टी दिसतात त्या तशा नसतात. कोणी त्याची दखल घेतली नाही. गौरीने देवदासला पाण्याने भरलेलं जुनं तांब्याचं भांडं दिलं. ही घ्या, ती म्हणाली. हे पाणी शुद्ध आहे. देवदास निघाला. त्याच्यासोबत अनया होती. ती घाबरलेली नव्हती, पण तिच्या मनात एक गोष्ट होती. काल रात्री तिने अंगणात एक आवाज ऐकला होता. अरण्यात उत्तर आहे. जंगलात प्रवेश केला तेव्हा हवा एकदम बदलली. पक्षी नव्हते, फक्त पानांचा ओलसर आवाज. 2 वाटा समोर दिसत होत्या. एक उजवीकडे नदीकडे जात होती आणि दुसरी डावीकडे अंधारात गायब होत होती. देवदासने उजवी वाट निवडली. नदीवर पोहोचल्यावर त्यांनी पाण्यात पाहिलं. तिथे चंद्राचा निळा प्रतिबिंब दिसत होता. अनया मागे सरकली. ही चुकीची जागा आहे, ती म्हणाली. ते दोघं परत मागे वळले. आश्रमात त्यावेळी चंद्रदेवाचा दूत पुन्हा प्रकट झाला. वेळ कमी आहे, तो म्हणाला. गणेश साधूने त्याच्याकडे पाहिलं. चूप रहा दूत. शाप फक्त भीतीने वाढतो, श्रद्धेने मोडतो. दूताच्या डोळ्यात एक क्षण चकाकी आली. श्रद्धा पुरेशी नसते, तो कठोरपणे म्हणाला. व्रत हवं आहे. गुरुजींच्या नजरेत चिंता होती. कोणतं व्रत? ते विचारतच वारा जोरात वाहू लागला. दूताचा आवाज थंड झाला. संकष्टीचं प्राचीन व्रत. पण हे व्रत पूर्ण करायला 3 गोष्टी शोधाव्या लागतील. सगळ्यांचे हृदय जोराने धडकू लागले. पहिली गोष्ट, दूत म्हणाला, चंद्राचा स्पर्श न झालेलं पाणी. गौरीने ताबडतोब सांगितलं. मी देवदासला तसंच पाणी दिलं आहे. दूताने डोळे बंद केले. दुसरी गोष्ट, जंगलातील एका झाडाचं पवित्र पातं, ज्यावर कधीही पूर्ण चंद्राचा प्रकाश पडला नाही. आश्रमात पसरलेली हवा कडक झाली. आणि तिसरी गोष्ट, गुरुजींनी विचारलं. दूताने निळा प्रकाश पसरवला. ती सर्वात कठीण. चंद्राच्या शापाचा इतिहास जेव्हा लिहिला गेला, त्या रात्रीचा एक शब्द. तो शब्द एका ग्रंथात बंद आहे. आणि तो ग्रंथ एका माणसाकडे आहे, ज्याला या शापात आनंद वाटतो. सगळ्यांच्या नजरा मायापालकडे वळल्या. तो हसला. इतिहास कधीकधी चुकीच्या हातात आलाच पाहिजे, तो कुजबुजला. गणेश साधू शांतपणे म्हणाले. सत्य बंद केलं तर विनाश होतो. दूताचं स्वरूप मंद झालं. वेळ कमी आहे, तो म्हणताच प्रकाश गायब झाला. आश्रमात भीतीचं सावट पसरलं. गुरुजींनी हात जोडले. देवदास आणि अनया योग्य मार्गावर असतील अशी प्रार्थना करूया. देवदास आणि अनया जंगलाच्या आत खोल गेले. सूर्य वर होता, पण पानांच्या घनदाट छायेमुळे प्रकाश जमिनीवर पोहोचत नव्हता. विचित्र शांतता होती. पक्ष्यांचे आवाज नव्हते, फक्त पावलांचा आवाज. देवदास काही बोलत नव्हता, पण अनयाच्या नजरेवरून दिसत होतं की तिच्या मनात भीती वाढत आहे. ते दोघं एका जुन्या वटवृक्षाखाली थांबले. त्याला 5 मोठ्या फांद्या होत्या आणि त्यावर मानवी आकृत्यांसारखी गाठी दिसत होत्या.
अनयाने सावकाश पानं काढत पाणी भरलेली तांब्याची भांडी बाजूला ठेवली. तेव्हा अचानक दूरवरून घंटानाद ऐकू आला. देवदास सावध झाला. आश्रमात घंटा वाजते, जंगलात नाही, तो म्हणाला. दोघं पुढे गेले. घनदाट झाडी ओलांडल्यावर एका लहान दगडी मंदिरासारखी जागा दिसली. भिंतीवर चंद्राची अर्धगोल आकृती कोरलेली होती. अनया थरकापली. ही जागा दूताने सांगितलेली नाही का? देवदासने भिंतीवरील आकृतीला हात लावला, पण निळा प्रकाश चमकला आणि हात मागे ओढला गेला. आवाज आला, मागे फिरा. आश्रमात तेवढ्यात गणेश साधू श्वास संथ करीत प्रार्थनेत बसले होते. त्यांच्या समोर काशीनाथ गुरुजी शांतपणे प्राचीन ग्रंथ चाळत होते. पानं उलटताना आकडे आणि चिन्ह दिसत होती. दुसरी गोष्ट जंगलात आहे गुरुजी म्हणाले, पण तिसरी हा ग्रंथ. त्यांच्या हातात काळ्या मुखपृष्ठाचा जुनाट ग्रंथ होता. त्यावर चंद्राच्या आकारातील तांब्याचं चिन्ह. मायापाल मागे उभा होता, संदुकात हात घालून काहीतरी शोधत होता. हा ग्रंथ माझ्याकडे का आहे हे जाणून घ्यायचं असेल तर ऐका, मायापाल म्हणाला. पूर्वी मी देखील या आश्रमातच होतो. चारूबाजूला आश्चर्य पसरलं. मी गुरुजींचा शिष्य होतो, पण एकदा रात्री मी हा ग्रंथ चोरून नेला. कारण यामध्ये फक्त शापाचा इतिहास नाही, तर शापाचा शब्द आहे. जो बोलला तर चंद्राचा शाप मोडतो. गुरुजींचा चेहरा मंद झाला. तू तो शब्द वाचला का? मायापालने स्मित केलं. नाही, कारण तो शब्द एकदा उच्चारला की संपूर्ण जंगल हलतं. चंद्राचा कोप खाली उतरतो आणि तो शब्द फक्त संकष्टीच्या दिवशी निशेच्या 3ऱ्या प्रहरात काम करतो. गौरीने हे ऐकून कुंकू मिटलं. राजांना वाचवण्यासाठी आपण काहीही करणार, ती म्हणाली. मायापाल शांत आवाजात म्हणाला, हो, तुम्हाला सगळं करावं लागेल. जंगलात परत देवदास आणि अनया दगडी मंदिराजवळ बसले होते. निळा प्रकाश कमी झाला होता. अनया थरथरत म्हणाली, देवदास, आपण परत जायचं. देवदासने तिच्या नजरेत पाहिलं. मी घाबरत नाही, तो म्हणाला. पण मला एक गोष्ट आता समजली. हा शाप फक्त भ्याडांसाठी नाही. अनयाने सावकाश पाणी तांब्याच्या भांड्यात भरलं आणि मंदिराच्या बाजूला ओतलं. क्षणभर काहीच घडलं नाही. मग मंदिराच्या मागून चंद्राची अर्धगोलाकृती हळूवार उजळली. झाडांच्या फांद्यांमध्ये एक आवाज आला. आवाज माणसाचा नव्हता, जणू वाड्यात बोलणं. दुसरी गोष्ट घ्या, आवाज म्हणाला. मंदिराच्या पायथ्याजवळ एक पातळ हिरवी पानं जमिनीवर पडली. देवदासने ती उचलली. हे पवित्र पान असेल, तो म्हणाला. पण त्याच क्षणी मागे पायांचा आवाज आला, जड, संथ आणि पानं चिरडत चालणारा. अनया पटकन मागे फिरली. 2 राखाडी कुत्री तिथे उभी होती. डोळे निळे, जिभा बाहेर आणि गुरगुरणारे आवाज. देवदासने काठी हातात घेतली, पण कुत्र्यांनी हल्ला केला नाही. ते शांतपणे मागे वळले आणि एका अंधाळ्या पायवाटेकडे निघाले. अनया म्हणाली, ही 3ऱ्या गोष्टीची दिशा असेल. ते दोघं कुत्र्यांच्या मागे निघाले. जंगलात हवा पुन्हा शांत झाली. दूरवर चंद्राचा मंद प्रकाश दिसू लागला. आश्रमात तेवढ्यात चंद्रदेवाचा दूत पुन्हा आला. वेळ संपत चालली आहे, तो कठोरपणे म्हणाला. गणेश साधूच्या डोळ्यात तेवढ्यात प्रकाशांची माळ चमकली. श्रद्धा आहे, ते म्हणाले. देवदासच्या पावलांवर गणेशाचा आशीर्वाद आहे. जंगलाच्या अंतर्भागात हवा जड झाली होती. अंधारी पायवाटेवर चालताना देवदास आणि अनया यांच्या पावलांचा आवाजही विचित्र वाटू लागला. दोघांच्या पुढे चालणारी राखाडी कुत्री अचानक थांबली. त्यांच्या डोळ्यात निळसर चमक होती. समोर एक लहानसा टेकाड उभा. टोकावर तुटलेलं दगडी कमान. त्यावर कोरलेला होता अर्धावट शब्द, शा. बाकी अक्षरे गायब. अनया जवळ गेली. तिच्या बोटांनी ते सुकलेलं कोरीवकाम स्पर्श केले. ताबडतोब जमिनीखालून मंद आवाज आला, जणू धुळीत लपवलेला श्वास. इथेच आहे काहीतरी, ती कुजबुजली. देवदासने काठी घट्ट पकडली. त्याने कुत्र्यांकडे पाहिलं. त्यांनी चंद्राकडे मान वळवली आणि मग हळूहळू एका गुहेच्या दिशेने निघाले. दगडांची गुमसा बाहेरून दिसत नव्हती. जवळ गेल्यावर पाण्याचा ठिबक आवाज. अनयाने भांडे घट्ट पकडलं. ही 3री गोष्ट इथे आहे का? देवदासने गुहेत प्रवेश केला. अंधार इतका गडद की श्वास घ्यायलाही कोंडल्यासारखं. अचानक गुहेच्या भिंतीवर निळ्याशार चमक उठली. भिंतीवर चंद्रासारखी गोल खूण. अनयाला आठवलं, दूतांनी सांगितलं होतं, चंद्राचा शाप जिथे लिहिला तिथे एक शब्द चमकत राहतो. आश्रमात त्यावेळी तणाव वाढत होता. राजांचा श्वास वेगाने चालू झाला होता.
त्याच्या कपाळावर निळ्या रेषा पसरू लागल्या. गौरीने थंड पाणी कपाळावर ठेवलं. काहीतरी करा, ती रडून म्हणाली. काशीनाथ गुरुजीने शांत आवाजात सांगितलं, काही तास राहिले आहेत. रात्री 3रा प्रहर जवळ आला की उपाय करायचा. त्यांच्याजवळ बसलेले गणेश साधू नजरेने राजनकडे पाहत होते. माणसाची भीती त्याला हरवते. साधू म्हणाले, श्वास शांत कर, देवाचं नाव घे. गुरुकुलातील वारा अचानक थंड झाला. तेलाचा दिवा थरथरला. त्याचवेळी चंद्रदेवाचा दूत प्रकट झाला. देवदास आणि अनया जवळ आहेत, तो म्हणाला. मात्र 3री गोष्ट सोपी नाही. गुरुजींनी घाबरत विचारलं, ती 3री गोष्ट नेमकी कोणती? दूताच्या डोळ्यांत मंद ज्वाला पेटली. आवाज एकदम गंभीर झाला. एक शब्द, ज्याला त्रिरूप म्हणतात. तो शब्द मोठ्याने उच्चारला की शाप मोडतो, पण चुकीच्या क्षणी उच्चारला तर प्राण जाते. आश्रमात वीज चमकावी तशी शांतता पसरली. रस्त्याच्या पलीकडून मायापालचा अनुभव आवाज आला. त्या शब्दाला मी कधी पाहिलं नाही, पण मी त्या शापाला बघितलं आहे. गणेश साधूने त्याच्याकडे पाहिलं. प्रामाणिक सांग, ग्रंथ तुझ्याकडे आहे का? मायापालने डोकं झुकवलं. हो, पण मी तो उघडला तर चंद्राचा क्रोध उतरेल, हे तुम्हाला माहीत नको होतं. गुहेच्या आत देवदास एकदम थपकला. भिंतेवर चमकणारी गोलखूण अचानक खाली सरकू लागली. त्यातून निळा प्रकाश बाहेर पडला. गुहेचं तापमान कमी झालं. अनयाला थंड श्वास जाणवला. भिंतीतून काही आवाज आला, कुजबुज. देवदासने कान लावला. शब्द अस्पष्ट होते. 3 रू. मग आवाज गायब. अनयाने पुढे होऊन भिंतीवर हात फिरवला. अचानक तिथून तांब्याचा एक पातळ तुकडा बाहेर आला. त्यावर लपवलेला शब्द कोरलेला होता, पण फक्त अर्धा. 3. देवदास घाबरला. हा पूर्ण शब्द नाही. कुत्र्यांनी पुन्हा गुरगुरलं आणि बाहेरच्या दिशेने पाहिलं. त्यांच्या डोळ्यात निळी आग होती. अनयाने पान अजून घट्ट पकडले. दूताने सांगितलं होतं की 3री गोष्ट एका माणसाकडे आहे, ती म्हणाली. म्हणजे हा शब्द मायापालकडे आहे. देवदासची नजर तीक्ष्ण झाली. म्हणजे आपण पुन्हा आश्रमात परत जायचं. गुहेतून बाहेर पडताना पायाखाली दगड सरकला आणि गुहेचा प्रवेश बंद झाला. जंगलात अचानक भयानक शांतता पसरली. आकाशावर काळे ढग जमले. दूरवरून भेसूर आवाज आला. जणू संपूर्ण जंगलाने त्या तुकड्याच्या शोधावर नाराजी व्यक्त केली. देवदास आणि अनया पळत पायवाटेवरून बाहेर आले. चंद्राची सावली त्यांच्या पावलांना धरत होती. दूर आश्रमात दिव्याचे मंद प्रकाश दिसत होते. धापा टाकत ते आश्रमाच्या दरवाजासमोर पोहोचले. गणेश साधू पुढे आले. शब्द मिळाला का? देवदासने तांब्याचा तुकडा दिला. साधू म्हणाले, हे फक्त सुरुवात आहे. आणि त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच चिंता दिसली. गणेश साधूने तांब्याचा तुकडा हातात घेताच आश्रमात एक थंडगार वारा फिरला. त्या तुकड्यावर 3 एवढंच कोरलेलं होतं. साधूंच्या कपाळावर आठ्या उमटल्या. पूर्ण शब्द मिळाला नाही तर श्राप मोडणार नाही, ते म्हणाले. मायापाल शेजारी उभा होता, काळ्या वस्त्रात. त्याच्या डोळ्यात खोडकर चमक. पूर्ण शब्द माझ्याकडे आहे, तो शांत आवाजात म्हणाला. सगळे तिकडे वळले. काशीनाथ गुरुजींनी त्याच्याकडे कडक नजरेने पाहिलं. मग दे, गुरुजी म्हणाले. मायापाल हसला. इतकं सोपं नाही. हा शब्द संकष्टीच्या रात्रीच्या 3ऱ्या प्रहरातच वाचता येतो. वेळ यायला अजून काही तास आहेत. आश्रमात राजनचं शरीर अधिक निळं होत होतं. गौरी भीतीने कापत होती. किती वेळ आहे? ती रडत विचारली. चंद्रदेवाचा दूत पुन्हा प्रकट झाला. रात्र जवळ आली आहे. शाप उतरणार की माणसं पडणार, निर्णय त्या शब्दात आहे. देवदास आणि अनया शांतपणे बाजूला उभे होते. अनयाने जंगलातून आणलेलं पवित्र पान तांब्याच्या भांड्यात ठेवलं. गणेश साधू म्हणाले, ही पहिली आणि दुसरी गोष्ट तयार आहे. आता 3ऱ्या शब्दावर आपण सगळं अवलंबून आहे. अचानक दरवाजावर जोरात वारा आपटला. दिवे मंद झाले. राजनने डोळे उघडले, पण त्याच्या नजरेत माणूस नव्हता, निळा प्रकाश. चंद्र, तो अस्पष्ट म्हणाला. सगळ्यांचा हृदयाचा ठोका वाढला. मायापालने काळ्या घड्याळावर नजर टाकली. वेळ आली की मी शब्द वाचेन, पण ज्याच्यावर शाप उतरला आहे तो त्या क्षणी इथे असायला हवा. गणेश साधूंनी गौरीकडे पाहिलं. हवेत भय आहे, पण श्रद्धा मोठी आहे. आश्रमातून दूर मंदिराची घंटा स्वतः वाजायला लागली. रात्र हळूहळू उतरू लागली आणि सगळे त्या एकमेव शब्दाची वाट पाहत राहिले. रात्र जवळ आली तसा आश्रमाचा परिसर बदलू लागला. झाडांच्या फांद्या जड झाल्या. किड्यांचे आवाज थांबले आणि आकाशात निळसर सावली पसरली. काशीनाथ गुरुजी आणि गणेश साधू अंगणाच्या मध्यभागी बसले.
त्यांनी पवित्र पाणी आणि जंगलातून आणलेलं पान चंद्राच्या प्रकाशापासून दूर ठेवलं. चंद्रदेवाचा दूत शेजारी उभा राहिला. त्याचा आवाज थंड होता. 3रा प्रहर येईपर्यंत कोणीही आश्रमाबाहेर जाऊ नका. तेवढ्यात राजनचा आवाज खोलीतून आला. तो तडफडत होता. त्याच्या शरीरावर निळ्या रेघा आणखी गडद झाल्या. गौरीने त्याच्या कपाळावर हात ठेवला. तू फक्त शांत रहा, ती कुजबुजली. राजनचे डोळे एकदम उघडले. त्याच्या नजरेत चंद्राची सावली दिसत होती. आश्रमात भीतीचा थरार वाढत होता. अंगणात मायापाल उभा होता, हातात काळं घड्याळ. सगळे त्याच्याकडे पाहत होते. शब्दा वाचण्याची वेळ जवळ आली आहे, तो म्हणाला. देवदासने त्याच्याकडे कटाक्ष टाकला. खेळ करू नकोस. मायापाल शांतपणे हसला. हे खेळ नाही, हा नियम आहे. घड्याळाच्या काट्यांनी मंद आवाज केला. दूत म्हणाला, आता फक्त पूर्ण शब्दाची गरज आहे. पहाटेच्या आधी उच्चार झाला नाही तर शाप कायम. आश्रमात अचानक वारा जोरात वाहू लागला. दिव्यांचे ज्योत थरथरल्या. अनयाने पवित्र पान घट्ट धरून ठेवलं. तिच्या डोळ्यात धैर्य होतं. गणेश साधूने हात वर केला. चंद्रदेवा, तुझे नियम कठोर असले तरी भक्ती मोठी आहे. रात्रीचा पहिला ढग चंद्रावर गेला. सर्वांना कळलं, पुढचा क्षण निर्णायक आहे. 3रा प्रहर सुरू झाला तसा आश्रमातील प्रत्येक श्वास जड झाला. आकाश काळं, निळ्या सावल्या खाली उतरत होत्या. मायापालने काळ्या घड्याळाचं झाकण उघडलं. त्याखाली लहानसा तांब्याचा कागद दडलेला होता. त्यावर पूर्ण शब्द कोरलेला, त्रिरूप मंत्र. काशीनाथ गुरुजी आणि गणेश साधू अंगणाच्या मध्यभागी बसले. तांब्याच्या भांड्यातलं शुद्ध पाणी समोर आणि जंगलातून आणलेलं पान त्याच्या बाजूला. गौरी राजनच्या खांद्यावर हात ठेवून बसली. राजनचा श्वास वेगाने सुरू होता. चंद्रदेवाचा दूत आकाशी प्रकाशात उभा राहिला. सावधान, तो म्हणाला. हा शब्द उच्चारला की चंद्राचा कोप उतरेल. कोणी हलू नका. हवेत कडक थंडी उतरली. दिग्यांच्या ज्योती मंद झाल्या. मायापालने शब्द वाचायला सुरुवात केली. त्रिरूप. आवाज जणू दगडांवर आदळला. आश्रमाच्या भिंती थरथरल्या. राजनने किंकाळी फोडली. 2रा उच्चार होणार इतक्यात जोरदार वारा उठला. संपूर्ण आश्रम अंधाऱ्या प्रकाशात झाकला गेला. देवदासने मायापालच्या हाताला पकडलं. थांब, योग्य क्षण नक्की आहे का? मायापालने चिडून हात झटकला. आता थांबायचं नाही. पण त्याचा आवाज थंड पडला, कारण गणेश साधू उठले होते. मंत्र केवळ शब्द नाही, हा संकष्टीचा नियम आहे. प्रथम पवित्र पाणी शिंपड. त्यांनी पाणी राजांच्या कपाळावर शिंपडलं. निळ्या रेषा थोड्या शांत झाल्या. मग साधूंनी पान भांड्यात ठेवून मंत्राच्या दिशेने हात जोडले. मायापालने पुन्हा आवाज उचलला. मंत्र पूर्ण. त्या शब्दाने आश्रमात एक अदृश्य कंप पसरला. चंद्राच्या प्रकाशाखाली सगळे स्थिर झाले. काहीच क्षणात शापाचं भविष्य ठरणार होतं. मंत्र पूर्ण हा शब्द उच्चारताच अचानक आश्रमावर विचित्र शांतता कोसळली. वेळ थांबल्यासारखी. मायापालचा आवाज हवेत विरला. गणेश साधूंच्या हातातून पवित्र भांडं खाली पडलं नाही, पण त्यातील पाणी लाटेसारखं हललं. राजनच्या शरीरातून निळा प्रकाश वरती उठू लागला. जणू पृथ्वीच्या गर्भातून काहीतरी बाहेर येत होतं. गौरीने त्याचा हात पकडला. डोळ्यात अश्रू. चंद्रदेवाचा दूत पुढे आला. शब्द योग्य क्षणी उच्चारला. पण शाप पूर्ण मोडण्यासाठी एक शेवटची गोष्ट हवी आहे. सगळे चकित झाले. काशीनाथ गुरुजी शांत आवाजात म्हणाले, आणखी काय? दूताने आकाशाकडे बोट दाखवलं. ढग हळूहळू बाजूला झाले. चंद्र पूर्ण आणि निळसर. शाप हा चंद्र आणि मनुष्याच्या नात्यात आहे. शाप मोडण्यासाठी शुद्ध मनाची अर्पण हवी. त्याचा आवाज जड झाला. त्या मनाने स्वतःला शापाच्या पुढे ठेवावं लागेल. देवदासने पाऊल पुढे टाकलं. मी करतो. आश्रमात पसरलेले दिवे त्याच्या चेहऱ्यावर चमकले. अनयाने रोखून धरलं. नको, हा बलिदान आहे. देवदास शांतपणे म्हणाला, राजनला वाचवायला हेच योग्य. निळी सावली त्यांच्या भोवती पसरली. गणेश साधू पुढे आले. त्यांच्या आवाजात करुणा होती. बलिदान नाही, हे मनाचं शुद्धीकरण आहे. देवदास, डोळे मीट. मनात गणेशाचं नाव घे. देवदासने डोळे मिटले. त्याच्या कपाळावर साधूंनी पाणी शिंपडलं. मग मायापालने पूर्ण शब्द पुन्हा उच्चारला. त्रिरूप मंत्र. हवेतील निळा प्रकाश अचानक वितळला. राजांची तडफड कमी झाली. त्याच्या शरीरावरून निळ्या रेषा हळूहळू गायब होऊ लागल्या. चंद्राचा प्रकाश अंगणात उतरला. त्या क्षणी आश्रमातला श्वास परत शांत झाला. सगळ्यांना कळलं, शेवट जवळ आहे. शाप उतरू लागला तसं राजांचा श्वास शांत होत गेला. त्याच्या कपाळावर राहिलेल्या शेवटचा निळा रेषा हळूहळू गायब झाल्या. गौरीने थरथरत त्याचा हात धरला. तिच्या डोळ्यांत आशेचा पहिला प्रकाश दिसला.
गणेश साधू शांत बसले होते, पण त्यांच्या नजरेत समाधान होतं. चंद्रदेवाचा दूत अंगणाच्या मध्यभागी उभा राहून पाहत होता. त्याचा आवाज मंद झाला होता. शाप मोडला, पण अजून अर्ध काम बाकी. काशीनाथ गुरुजी चकित झाले. अजून काय उरलं? दूताने चंद्राकडे पाहिलं. आकाश स्वच्छ झालं होतं. शाप मोडला आहे, पण चंद्राचा कोप शांत नाही. आता जो मनुष्य हा मंत्र उच्चारेल त्याच्या मनावर चंद्राचा प्रभाव आयुष्यभर राहील. त्याला स्वप्नांत चंद्राचे दर्शन होईल, पण भीती नाही, आशीर्वाद असेल. देवदास पुढे आला. त्याच्या डोळ्यात भीती नव्हती. हे मी स्वीकारतो, तो म्हणाला. अनयाने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत आदर होता. मायापालने काळं घड्याळ बंद केलं. आता इतिहास माझ्याकडे नाही, तो शांतपणे म्हणाला. आता मंत्र आश्रमात राहील. गणेश साधूने राजनच्या कपाळावर हात ठेवला. संकष्टीचा खरा अर्थ आस्कळला. शाप नाही, श्रद्धा. आश्रमात पुन्हा दिव्यांचा प्रकाश उजळू लागला. चंद्राचा निळसर प्रकाश जमिनीवर उतरला. गौरीने कुजबुजात गणपतीचं नाव घेतलं. गणेश बाप्पा, तुझे ऋण मानतो. दूरच्या जंगलातून मनबग घंटानाद पुन्हा ऐकू आला. रात्रीचा थंड वारा हलकासा स्पर्श करून गेला आणि आश्रमात शांती उतरली. पहाटेच्या पहिल्या प्रकाशानं आश्रमाचं अंगण उजळलं. रात्रीचा निळा आविष्कार नाहीसा झाला होता. राजन शांत झोपला होता. त्याच्या चेहऱ्यावरचा ताण गेल्याचं पाहून गौरीच्या डोळ्यात अश्रू आले. ती शांतपणे गणेश मूर्तीसमोर बसली आणि मातीच्या दीपात तेल टाकून दीप प्रज्वलित केला. गणेश साधू आणि काशीनाथ गुरुजी आश्रमाच्या सभामंडपात बसून प्रार्थना करत होते. देवदासने अंगणातून जंगलाकडे पाहिलं. वारा स्वच्छ वाटत होता, जणू सगळ्या सावल्या पुसल्या गेल्या. चंद्रदेवाचा दूत शेवटची वेळ प्रकट झाला. त्याचा आवाज शांत आणि करुण. तुम्ही शब्द, पाणी आणि पान या तिन्ही गोष्टी काळजीपूर्वक वापरल्या. शाप मोडला, पण मंत्र आता तुमच्या रक्षणाचा मार्ग आहे. संकष्टीचा दिवस विसरू नका. श्रद्धा टिकवा. दूत अदृश्य झाला. मायापालने आपलं काळं घड्याळ जमिनीवर ठेवून आश्रमाकडे पाहिलं. इतिहास कधीच एकट्याच्या हातात राहत नाही, तो म्हणाला आणि शांतपणे जंगलात निघून गेला. अनयाने देवदासला एक छोटी पिशवी दिली. त्यात तांब्याचा तुकडा होता, ज्यावर त्रिरूप मंत्र शब्द कायम कोरलेला दिसत होता. देवदासने हलकेच मान झुकवली. ही भेट नाही, ती हळू आवाजात म्हणाली. ही एक आठवण, त्या रात्रीची. पहाटेचा प्रकाश वाढत गेला. आश्रमातील दिवे विझू लागले. गणेश साधूंचा आवाज मंदपणे सभागृहात घुमला. संकष्टी म्हणजे फक्त व्रत नाही, हा अंधारावर विश्वासाचा विजय आहे. आणि त्या सकाळी आश्रमात शांतता, पवित्रता आणि नव्या सुरुवातीची शपथ उतरली. मित्रांनो, कथा ऐकल्याबद्दल कृतज्ञ आहे. मन शांत करणारं वातावरण, प्रार्थनेचा स्पर्श आणि पवित्र भाव या क्षणी तुमच्यासोबत आहेत अशी प्रामाणिक इच्छा. संकष्टीचा दिवस श्रद्धेने साजरा करणं म्हणजे आतल्या भीतीवर विजय मिळवणं. घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावताना गणपतीचं नाव घ्या आणि मनात शांती मागा. प्राचीन काळातही लोक श्रद्धेवर चालत होते. आजही तीच श्रद्धा आपल्याला मार्ग दाखवते. सात्विक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. हा पवित्र प्रवास पुढेही एकत्र अनुभवूया. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि गणपती बाप्पा मोरया असा एक भक्तिपूर्ण कमेंट करा. तुमच्या एका कमेंटनेही सकारात्मक ऊर्जा पसरते. सर्वांना आशीर्वाद, शांती आणि शुभमंगल कामना.